भारतीय जनता पार्टी जेव्हा सरकार बनली त्यावेळेस GR काढलेला आहे की 2011चे जे झोपडे आहेत धारक त्यांना आम्ही मान्यता दिलेली आहे, त्यांना पात्र करण्याचं काम आम्ही सरकारने केलेलं आहे. तरी सुद्धा लोकांची दिशाभूल करून हे लोक टेनेंट लोकांकडून घरवाल्यांकडून 2.5 लाख 3 लाख रुपये ह्या बिल्डरच्या ऑफिसमध्ये बोलून लोकांकडून पैसे घेण्यात देण्याचं काम व्यवहार चालू केलेला आहे त्यांनी. या विकासकाला 2022 मध्ये 507 विकासकांना जेव्हा तुम्ही ब्लॅकलिस्टवर टाकलं आणि या सोसायटीला तुम्ही ब्लॅकलिस्टवर टाकलं तर परत हे सोसायटीच्या थ्रूने तुम्ही कसं काय लोकांचा पेपर जमा करता, हा दुसरा मुद्दा आहे आमचा. ह्या मुद्द्याला घेऊन आमचे स्थानिक आमदार आहेत विद्या ठाकूरजी, त्यांनी पण आपल्या पत्राच्या आमच्या पत्राला हे करून त्यांनी पण इथं पत्र लिहिलं आहे शासनाला SRA की हे जे काय आम्हाला पत्रव्यवहार केलंय सोसायटीने त्याचा तुम्ही सविस्तर माहिती करून या सोसायटीला कायदेशीर तुम्ही रद्द करा म्हणून. कारण लोकांनी त्यांना एक्सेप्टच केलं नाही. ही सोसायटीची कधी जनरल बॉडी मीटिंग्स लावली नाही. या लोकांनी हे अध्यक्ष सेक्रेटरी खजिनदार एक ऑफिसमध्ये बसून एक 20 लोकांची मीटिंग लावून हे स्वतःच पदाधिकारी झालेले आहेत. पण या बिल्डरनी सर्वे केला त्याच्यामध्ये 1339 घरं आहेत. ते 1339 घरांना तर तुम्ही बोलवा मीटिंगमध्ये, जनकबिडी मीटिंग लावा. हे कधी केलेलं नाही साहेब. आपण जेवपर्यंत आमचे स्थानिक आमदार विद्या ठाकूरजी इथं मीटिंग लावत नाही तोपर्यंत साहेब हे लोक पेपर जमा करणार नाही. एकदा विकासक कोण आहे ते लोकांमध्ये येऊ द्या आणि विकासकांनी सांगू द्या की इकडचं तुम्ही काय घेणदेण करणार आहे, लोकांना तुम्ही काय देणार आहे, हे सर्व सविस्तर पूर्ण पिक्चर क्लिअर होऊ द्या. त्याच्यानंतर आम्ही पेपर जमा करू. 20 वर्ष आम्ही गपसलो ना, अजून 1-2 महिने लागतील. त्याच्यात एवढी घाई करायची काय गरज आहे असं आम्ही त्यांना सांगितलं. आणि इथं काहीतरी वादविवाद होणार आणि जर शासनाच्या लोकांनी जर असं आमच्यावरती दादागिरी करून जोर जबरदस्ती जर हे केलं तर आम्ही जन आक्रोश मोर्चा इशाऱ्यामध्ये काढणार, गप्प बसणार नाही. कारण हे लोकांचा हक्काचा घर आहे, लोकांचा हक्काचा घर मिळायला पाहिजे. आणि आम्ही हे प्रोजेक्टच्या विरोधात नाहीये, प्रोजेक्ट झालंच पाहिजे, पण चुकीच्या मार्गाने जर प्रोजेक्ट होत असला तर ते आम्ही करून देणार नाही साहेब. एवढी. नमस्कार, आपण बघत आहात इंडिया स्टार 9 आवाज जनतेचा. आज आपण आलेलो आहोत भगतसिंग नगर नंबर 2 गोरेगाव पश्चिम मध्ये, जिथे प्रोजेक्ट आहे बिल्डर मखवाना बिल्डरचा प्रोजेक्ट गेल्या 20 वर्षापासून रखडलेला आहे. आणि आजच भगतसिंग 2 नंबरच्या नाक्यावरती काही लोक जमा झालेले, पब्लिक जमा होती आणि भाजपाचे तालुका अध्यक्ष आहेत जे उत्तर भारतीय मोर्चाचे संतोष शहाजी तिथे होते आणि थोडा वादविवाद चाललेला, प्रशासनाचे काही लोक आलेले, त्याबद्दल आपण त्यांच्याशी बोलण्यासाठी आलेलो आहोत. संतोषजी, काय विषय होता, काय वाद चाललेला? नमस्ते. आज मला 12:30-1 वाजता काही लोकांचा फोन आला की काय अधिकारी इथं आलेले आहेत SRAचे. तर मी त्यांना अधिकाऱ्यांना विचारलं की साहेब आपण कशासाठी आलेले आहेत इथं. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही इथं आलो लोकांना भेटण्यासाठी आणि लोकांना समजवण्यासाठी की काय त्यांचा वादविवाद इकडं आहे का सोसायटींचा ते बघण्यासाठी. तर मी त्यांना साहेबांना सांगितलं की साहेब इथं लोकांना तर काय कल्पनाच नाही, कोणाला काय माहितीच नाही की आपण इथं येणार आहेत. आणि इथं जे सोसायटी आज 20 वर्षापासून हे भ्रष्टाचार बिल्डरच्या विरोधात आहेत. तर आम्ही पत्रव्यवहार आपल्या शासनाला CO साहेबांना आणि आपले जेवढे शासनाचे अधिकारी आहेत त्यांना मी दिलेलं आहे की इथं असा माझ्या सोसायटीच्या नावाने आमचे मुख्यमंत्री साहेब आहेत, स्थानिक आमदार आहेत आणि स्थानिक नगरसेविका CO साहेब SRAचे रजिस्टर, त्यांना सर्वांना आम्ही पत्रव्यवहार केला. 21 दिवस झाले. पण साहेब आमचा ते पत्राचा व्यवहाराचा काय अजून पत्र आम्हाला आला नाही आणि तुम्ही डायरेक्ट येऊन लोकांना सांगतात पेपर जमा करा. ते भ्रष्टाचार जे केलेले 20 वर्षापासून त्यांच्यावर कसं काय विश्वास ठेवून लोक पत्र व्यवहार जमा करणार. आणि त्या ऑफिसमध्ये जे आमच्या शासनाने भारतीय जनता पार्टी जेव्हा सरकार बनली त्यावेळेस GR काढलेला आहे की 2011चे जे झोपडे आहेत धारक त्यांना आम्ही मान्यता दिलेली आहे, त्यांना पात्र करण्याचं काम आम्ही सरकारने केलेलं आहे. तरी सुद्धा लोकांची दिशाभूल करून हे लोक टेनेंट लोकांकडून घरवाल्यांकडून 2.5 लाख 3 लाख रुपये ह्या बिल्डरच्या ऑफिसमध्ये बोलून लोकांकडून पैसे घेण्यात देण्याचं काम व्यवहार चालू केलेला आहे त्यांनी. तर साहेब हे असं असताना लोक कसं त्यांना विश्वास त्यांच्यावरती ठेवणार आणि लोक पेपर जमा करणार, हा एक मुद्दा आहे. दुसरी गोष्ट, ज्या विकासकाला 2022 मध्ये 507 विकासकांना जेव्हा तुम्ही ब्लॅकलिस्टवर टाकलं आणि या सोसायटीला तुम्ही ब्लॅकलिस्टवर टाकलं
तर परत हे सोसायटीच्या थ्रूने तुम्ही कसं काय लोकांचा पेपर जमा करता, हा दुसरा मुद्दा आहे आमचा. ह्या मुद्द्याला घेऊन आमचे स्थानिक आमदार आहेत विद्या ठाकूरजी, त्यांनी पण आपल्या पत्राच्या आमच्या पत्राला हे करून त्यांनी पण इथं पत्र लिहिलं आहे शासनाला, SRA की हे जे काय आम्हाला पत्रव्यवहार केलंय सोसायटीने त्याचा तुम्ही सविस्तर माहिती करून त्या सोसायटीला कायदेशीर तुम्ही रद्द करा म्हणून. पण साहेब हे सर्व गोष्टी जे लोकांचा आहे मुद्दा ते सोडून त्या साईडला ठेवून तुम्ही डायरेक्टली येणार आणि लोकांना सांगणार पेपर जमा करा, ते हे नाही. मी साहेबांना एवढं सांगितलं की साहेब आमच्या बरोबरही 8 सोसायटी आहेत, 2 व्यापारी असोसिएशन आहेत, एक 400-500 लोक आमच्या बरोबर आहेत, जे आमच्यावरती लोकांनी विश्वास ठेवलेला आहे की आपण कोणालाही नाही सांगितलं. आमचा एकच मुद्दा आहे, जे कायद्याच्या अटी आहेत ते कायद्याच्या अटीत राहून आम्ही काम करणारे लोक आहेत, आणि जे कायद्याच्या बाहेर आहेत, कायद्याच्या अटीच्या बाहेर आहेत, ते आमच्या डोक्यावर जर बसून काम करत असलं तर आम्ही ते करून पण देणार नाही. दुसरी गोष्ट साहेब असं आहे की जे सोसायटीने विश्वास ठेवून आमच्याकडे पेपर जमा केले ते आम्ही पेपर जमा करून आमच्या सोसायटीच्या मार्फत, जसं तुम्ही एक अधिकारी आहात, तुम्ही इथं येऊन लोकांना सांगितलं, तसं आम्ही पण एक पदाधिकारी आहोत इथं. आज मी भारतीय जनता पार्टीचा गोरेगावचा उत्तर भारतीय मोर्चाचा अध्यक्ष आहे, परत इकडचे विश्वेशनचा अध्यक्ष आहे, माझी सोसायटी समाधान सोसायटी वेलफेअर आहे त्याचा मी अध्यक्ष आहे. तर हे सर्व मला पण एक जबाबदारी आहे लोकांची, तर आम्ही ते जबाबदारी करू ना. पण जेवपर्यंत आमचे स्थानिक आमदार विद्या ठाकूरजी इथं मीटिंग लावत नाही तोपर्यंत साहेब हे लोक पेपर जमा करणार नाही. एकदा विकासक कोण आहे ते लोकांमध्ये येऊ द्या आणि विकासकांनी सांगू द्या की इकडचं तुम्ही काय घेणदेण करणार आहे, लोकांना तुम्ही काय देणार आहे, हे सर्व सविस्तर पूर्ण पिक्चर क्लिअर होऊ द्या. त्याच्यानंतर आम्ही पेपर जमा करू. 20 वर्ष आम्ही गप असलो ना, अजून 1-2 महिने लागतील, त्याच्यात एवढी घाई करायची काय गरज आहे, असं आम्ही त्यांना सांगितलं. SRAचे जे साहेब आलेले इथं आज, खामकर साहेब म्हणून होते आणि त्यांच्याबरोबर अजून एक अधिकारी होते, अयूब नावाचं काय, ते बोलत होते की मी तहसीलदार आहे. साहेबांनी मी एवढं सांगितलं की साहेब जसं यांना 20 वर्ष हे लोकांचं टाईमपास केलं आहे, तर आमचा आमदारशी आम्ही आज बोलू 1-2 दिवसात, आणि आमदार मॅडमलाही एक पत्र द्यायला लावू आपल्या शासनाच्या जे कन्सर्ट अधिकारी आहेत त्यांना, आणि त्यांच्याशी बोलून मग आम्ही एक मीटिंग लावू, आपल्याला बोलू. जे लोकांकडून हे लोकांनी आजपर्यंत हे दुकान ठेवून 2.5 लाख 3 लाख रुपये गोळ्या करायचं काम केलेलं आहे, ते गरीब लोक तरी वाचतील ना साहेब. मला एक सांगा, हे 20 वर्षापासून यांना लोकांनी का प्रतिसाद दिला नाही, का पेपर जमा केला नाही, याच्यात काहीतरी कारण असणार. कारण लोकांनी त्यांना ॲक्सेप्टच केलं नाही. ही सोसायटीची कधी जनरल बॉडी मीटिंग्स लावली नाही. या लोकांनी हे अध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार एक ऑफिसमध्ये बसून एक 20 लोकांची मीटिंग लावून हे स्वतःच पदाधिकारी झालेले आहेत. आज इकडं कमीत कमी नाही तर 4,000चं पुढं झोपडे आहेत त्या भगतसिंग 2 नंबरमध्ये. पण या बिल्डरनी सर्वे केला, त्याच्यामध्ये 1339 घरं आहेत. ते 1339 घरांना तरी तुम्ही बोलवा मीटिंगमध्ये, जनकबिडी मीटिंग लावा. हे कधी केलेलं नाही साहेब. आपल्या बाबासाहेबांनी एक संविधान दिलं आहे, प्रत्येक 5 वर्षामध्ये या देशाचा चुनाव होतो, त्याच्यामध्ये आपल्या देशाचा प्राईम मिनिस्टर कोण होणार, या राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार, या वार्डाचा नगरपालिकाचा चुनाव होतो त्याच्यामध्ये नगरसेवक कोण होणार, हे सर्व अधिकार दिलेले आहे. पण हे अधिकारच सर्व छिनून घेतलेल्या लोकांकडून, तर हे तरी त्यांना भेटू द्या. म्हणून आम्हाला शासनाकडून विनंती आहे की साहेब आपण शासनाचे लोक आहेत, आणि आपण येऊन जर लोकांची दिशाभूल केली तर ते चुकीचा मेसेज जाणार आणि इथं काहीतरी वादविवाद होणार. आणि जर शासनाच्या लोकांनी जर असं आमच्यावरती दादागिरी करून जोर जबरदस्ती जर हे केलं तर आम्ही जन आक्रोश मोर्चा इशाऱ्यामध्ये काढणार, गप्प बसणार नाही. कारण हे लोकांचं हक्काचं घर आहे, लोकांचं हक्काचं घर मिळायला पाहिजे. आणि आम्ही हे प्रोजेक्टच्या विरोधात नाही आहे, प्रोजेक्ट झालंच पाहिजे, पण चुकीच्या मार्गाने जर प्रोजेक्ट होत असला तर ते आम्ही करून देणार नाही साहेब, एवढी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. संतोषजी, हा विषय खूप गंभीर आहे, त्याबद्दल तुम्ही लोकांना काय सांगाल? मी लोकांना सांगितलं आहे की हे जे 20 वर्षापासून भ्रष्टाचारी लोक आहेत, जे सोसायटीच्या पदावरती आहेत, त्यांच्यावरती विश्वास ठेवू नका, त्यांच्यावरती बळी पडू नका, कुठलाही आपला घराचा कागदपत्र यांच्या हातात देऊ नका. कारण हे लोकांनी परत काहीतरी तुमच्या पेपर बघणार आणि तुमच्याकडून बोलणार हे पेपरची कमी आहे, तुमच्याकडून 2.5 लाख रुपये लागणार, 3 लाख रुपये लागणार. कारण असेच 20 वर्ष यांनी असाच या दुकानाचा पेपर जमा करून लोकांची दिशाभूल केली आणि पैसे गोळा केलेले आहेत. असं मी लोकांना एक मेसेज दिलेला आहे. धन्यवाद सर. अशाच प्रकारे जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत, सर्व लोकांपर्यंत, जनतेपर्यंत आम्ही नेण्याचा प्रयत्न करतो.
हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. विषय खूप गंभीर आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्याची गरज आहे. धन्यवाद.